तर चला गाईज, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जो पण नवीन आपले चॅनल सबस्क्राईब करा. डेली ब्लॉगमधला आपला 26वा दिवस आहे आणि नवरात्रीमधला 7वा दिवस. तर आज दिवसभर म्हणजे पाऊस एवढा होता की म्हणजे घरातून निघायला वैताग आलेला. बट आता टाईम झाला आहे गरबा खेळायला जायचा आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कपची फायनल आहे. आणि आता कोण जिंकणार आहे काय माहीत नाही. 3 विकेट गेलेत इंडियाचे पॉवर प्लेमध्ये. गिल गेला, अभिषेक शर्मा गेला, अजून कोण गेला रे? सूर्यकुमार यादव. हे 3 मेन प्लेअर गेलेत इंडियाचे. बघू काय होतंय, कोण जिंकते. तर मेन म्हणजे आता मॅच पण बघायची आणि गरबा पण खेळायला जायचं आहे. तर मॅचचा स्कोर आपण गुगलवर चेक करू. पण आता गरबा खेळायला जाणार आहे, फुल एन्जॉय करणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. देखो भाई, फुल मैच देखने के लिए. कौन जीतेगा चल बता. आज कौन जीतेगा? इंडिया जीतेगा. तर चला गाई, जाऊया आता आपण. गरबा खेळते तिथं मंदिराजवळ. छत्री पण घेतली आज. पाऊस तर नॉनस्टॉप आहे, पण आज मला माहीत नाही किती गर्दी आहे किती नाही. ओके, साऊंड डीजे वगैरे वाजतायत फुल एकदम. तर तिकडे जाऊन समजेल किती गर्दी आहे. तर आलोय आता आपण मंदिराच्या इथे. बघू किती गर्दी आहे आज. पाऊस तर नाही आहे या टायमाला. आता मंदिराच्या इथून मी आता डायरेक्ट कुठे चाललो माहिती का? साब्यात चाललो आहे. डीजे कॉम्प्लेक्स इथे. तिथं पण जाऊन जरा बघू कसा गरबा आहे, कसं काय नाही, तिथलं कसं आयोजन आहे वगैरे. तर काहीच बघा, साब्यात आल्या जस्ट म्हणजे मला वाटलं पण होतं की एवढी भरपूर गर्दी असेल. तर थोडी पण जे 4 व्हीलर पण जायला जागा नाही आणि पाऊस पण चालू आहे. त्यामध्ये हा जो क्राऊड त्या जल्लोषमध्ये गरबा खेळतात भाई, नेक्स्ट लेवल. भारी वाटलं यार, एवढ्या पावसामध्ये पण एवढी गर्दी. तर भाई याच्या आधी म्हणजे काल परवा आलो असं ते पण बघायला भेटले असं. बरं, आज संडे असल्यामुळे फुल एकदम रस्ता पॅक आहे. 4 व्हीलर पण जायला जागा नाही. तर भारी वाटलं इथलं गरबा. आणि आता मी चाललोय डीजे कॉम्प्लेक्सच्या इथे. डीजे कॉम्प्लेक्सच्या इथे फुल म्हणजे इथं पण प्रॉपर एकदम सेटअप आहे. कारण की पाऊस पडला तरी गरबा थांबणार नाही. कारण की वरसून त्यांनी ना, हे बघा बघू शकता तुम्ही, पूर्ण म्हणजे वरसून छप्पर विपर असं प्रॉपर. म्हणजे असं वाटतं की इथं हॉल वगैरे असतं ना, तर फाल्गुनी फाटा वगैरे कसा गरबा आहे तसाच आहे. बट टेन्शन नाही पावसाची विसाची. पाऊस आला तरी गरबा झाला नाही. डीजे वगैरे एक नंबर, लाइटिंग वगैरे लय भारी वाटलं डीजे कॉम्प्लेक्सच्या इथे आपण गरबा बघायला. आणि जसं जसं आतमध्ये झालं तशी तशी गर्दी वाढत चालली आहे. काय माहिती, फर्स्ट टाइम म्हणजे असं एक्सपिरियन्स करतोय एवढा म्हणजे एवढा मोठा गरबा. अजून कुठे गेलोच नाही मी, म्हणजे दिव्यात. तर दिव्याच्या बाहेर अजून गेलो नाही गरबा वगैरे बघायला, एक्सप्लोर करायला. बट पहिल्यांदा म्हणजे आलोय आता साब्यात बघायला गरबा हा. बाय लाइटिंग पण भारी आहे, प्रॉपर गर्दी प्लस सिक्युरिटी सारखे. म्हणजे तिथले पब्लिक आयडी वगैरे घालून काहीच म्हणजे टेन्शन नाही. आता तिथून चाललो आता परत डायरेक्ट मंदिराचे चाललोय. तर जस्ट जाता जाता या साईडनं दुसऱ्या साईडनं व्ह्यू बघितला तो पहिलाच. म्हणजे स्टार्टिंगला जो एंट्री केली तिथे मला एकता भेटली. जस्ट तिने कॅमेऱ्यामध्ये हाय गेला. अँड आता चाललो डायरेक्ट. आता पाऊस पण चालू झालेला आहे त्यामुळे वैताग आला. छत्री घेऊन फिरायला, कोणी छत्री घेतली नाही गरबा घेताना आणि मी छत्री घेऊन फिरतोय. आणि मेन म्हणजे इथला जो गरबा आहे तिथे डीजे वाल्याला प्रॉपर जागा पण होती मस्तपैकी. आणि देवीच्या पण पाया पडलो. आता मी जस्ट साब्यातला गरबा बघून आलोय. फुल एकदम गर्दी होती, बघितलं असाल तुम्ही. आता डायरेक्ट आता आपण परत आलोय मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे आता बघू किती गर्दी झाली परत. बघा आज एकाने पण छत्री नाही घेतली आणि नॉनस्टॉप पाऊस आहे. थोड्या वेळासाठी कमी झालेला, बट नंतर जसं आहे तसाच चालू झाला आहे. जास्त जोरात पाऊस झाला लगेच बाहेर. काल छत्री घेऊन गरबा खेळत होते सगळे, बट आज विदाऊट छत्री. नेमक्या जणांकडेच फक्त छत्री आहे. सगळ्यात सेफ तर वाजवणारेच आहे. जर ते वाजवणारे नसते तर सेफ गरबाच झाला नसता.
लकी ड्रॉ आहे का माहिती नाही, बट जेवढे जेवढे मोबाईलमध्ये दिसतील ना तेवढे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच बघता येईल. गाइस 12 बॉल 17ची मॅच आहे. भाऊ काय होतो आज, इंडिया जिंकेल का हारेल समजेल. आता सगळे मॅच पूर्ण प्रॉपर इंटरेस्टिंग चालू आहे, त्यामुळे सगळे शांत आहेत. जब मॅच जिंकेल तेव्हा एवढा जल्लोष होईल ना, काय माहीत फटाके वगैरे लावतील का नाही. शिबुरा पण बघतोय, शक्तीचा सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे.
गाइस इंडिया जिंकलेली आहे फायनली एशिया कप 2025चा. फुल जल्लोष, नाचो. चला गाईज लकी ड्रॉ पण काढायची अनाउन्समेंट झालेली आहे फायनली. तर फटाके पण असते दिसतात कुठे काय दिसत नाही अंधारामुळे. इंडिया जिंकलेली आहे फायनली. बादशाह नाचो. इज्जत आहे. गाइस लकी ड्रॉ अनाउन्समेंट केलेली आहे 401 गरबा खेळणाऱ्या महिलांसाठी 401 401 कोण आहे लकी विनर आजचा? काजल पाटील लकी विनर. पावसामध्ये पण लकी ड्रॉ विनर काढलेले आहेत भाई, फुल रिस्पेक्ट. लास्ट इयर पण यांना लकी विनर होते आज लास्ट इयर. दुसरा लकी विनर कोण आहे बघूया.
गरबा घेणाऱ्या महिन्यांसाठी 418 418 सर्च करो गाइस 418 कोण नाही. दुसरा लकी ड्रॉ 409 409 आहेत. तेच महिला 409. सेकंड विनर कविता गुप्ता. 444 444 लकी विनर आजचे. तन्वी कदम. टाळ्या. 453 453 योगिनी मयेकर असे नाव आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या लागत पाहिजे. त्याच्यानंतर मुलांसाठी सुद्धा एक सुंदर असा गरबा खेळणारे मुलं. आता गरबा खेळणाऱ्या मुलांसाठी लकी विनर भाऊ कोण आहे? तुला कोण वाटतं कोण असेल? ओळखीचं असेल का? ओळखीचं असेल का? कोण असेल? ओळखीचं असेल. गरबा खेळणारे मुलं 470 होते. मी समजत नव्हतं कोणाला रिक्वेस्ट पाठवायला ते पाठवलंच नाही. काल रात्री. आज पण. काल तुझी वाट बघत होतो पण आला नाही तू ऑनलाईन. अरे मला झोपला. आज खेळत ना दुपारी. आता संध्याकाळी मग गेलो आम्ही दोघं गेलो. बघितलं तू रिझर्वेशन पाठवलं. तुला मेसेज पण केला ये वरून. तू आला नाही. मनोज शिंदे. तर आज आपल्या इथे भरपावसाचा आपण असा प्रतिसाद दिला. गरबा खेळण्यासाठी कसा निर्णय असेल अशी विनंती करतो. आणि आज आलेल्या सगळ्या गरबा रसिकांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद. चला आणि आपला भाऊ लकी ड्रॉ सुद्धा आहे ते सुद्धा कोणी विसरू नये. शक्ती मित्रमंडळ चला फक्त 100 रुपये असणार आहे. लास्ट दिवशी त्याची सवलत काढण्यात येणार आहे. त्याची सवलत नोंद घ्यावी. तर चला गाईज फायनली आलो आहे त्याच्या घरी. आणि आजचा जो दिवस होता गरब्यातला म्हणजे आपला 26वा व्लॉग होता आणि 7वा दिवस होता. तर त्यामध्ये आज इंडियाची पण मॅच होती. इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कपची फायनल मॅच. आणि ती मॅच होती ना ती एवढी म्हणजे अशी झाली खतरनाक. म्हणजे जशी फायनल झाली पाहिजे ना इंडिया पाकिस्तान तशीच मॅच झाली. लास्टला 6 बॉल 10 पाहिजे होते आणि त्यानंतर बरोबर खेळले. म्हणजे लास्टला म्हणजे मेन क्रुशियल मुवमेंट काय होती 2 बॉल 4. 2 बॉल 4ला 1 रन आला. नंतर राहिले 1 बॉल 3 आणि 1 बॉल 3ला रिंकू सिंग होता. काय वाटलं होतं म्हणजे पहिला मला वाटलं 2 रन धावतील हे ते म्हणजे मला वाटलं टाय होईल सुपर ओव्हर होईल. बट त्यानंतर रिंकू सिंगने 1 बॉल 3च्या वेळेस 6 मारले आणि ती मॅच जिंकवली. भाई एक नंबर मॅच झाली. आणि आजचा जो गरबा होता साब्यात पण गेलो विन म्हणजे गरबा बघायला. आणि त्यानंतर साब्यात 2 ठिकाणी गरबा होते. फुल एकदम क्राऊड होता तिकडे पण. दोन्ही गरबा म्हणजे दोन्ही DJ कॉम्प्लेक्स आणि साब्यात. म्हणजे DJ कॉम्प्लेक्स साब्यामध्ये येतो फक्त वेगवेगळी जागा. तर म्हणजे बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये. तर काय क्राऊड होता भाई. मजा आली बघायला तिथलं पण. आणि त्यानंतर आलो आणि बघतो तर लकी ड्रॉ मला वाटलं लकी ड्रॉ वगैरे काढणार नाही आज. कारण की कालच्या दिवसात लकी ड्रॉ नाही काढलेले. बट आजच्या दिवशी आज संडे पण होता आणि फुल म्हणजे एक नंबर आजचा व्लॉग होता आपल्यासाठी. तर लेट्स सी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा हा व्लॉग कसा वाटला आहे. आणि भेटू आता पण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.